महापालिका हद्दीतील सरकारी झाड घरावर कोसळले, प्रशासनाने भरपाई द्यावी, घरमालकाची मागणी। मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या चिमणीजवळ महापालिकेच्या हद्दीतील सरकारी झाड अर्चना सुपनेकर यांच्या घरावर कोसळले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचं मोठं नुकसान झालं आहे। प्रशासनाकडे गेली 4 वर्ष वारंवार झाड काढून घेण्यासाठी पाठपुरावा करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने झालेल्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असून प्रशासनाकडून आम्हाला भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी घरमालक अर्चना सुपनेकर यांनी केली आहे। बुधवारी सायंकाळी 7 वाजता मोठा वादळी वारा व पाऊस सुरू झाला। या वादळ वाऱ्यात झाडे उन्मळून पडली, घरांचे, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। उन्हाळ्यामध्ये वादळी वारा पाऊस होतच असतो, याची प्रशासनाला माहिती असतेच, परंतु कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने नैसर्गिक आपत्तीला केवळ प्रशासनच जबाबदार आहे। ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून तातडीने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी या भागातील नागरिकांनी केली आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील नगरसेवक सागर वानखंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर निश्चितपणाने या कुटुंबाला आर्थिक मदत ही प्रशासनाकडून मिळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, असे आश्वासित केले। त्याचबरोबर महानगरपालिकेने तातडीने शहरातील जी निकामी झालेली झाडे आहेत ती काढून घ्यावी, अशा सूचना व त्यासाठीचा पाठपुरावा लवकरच केला जाईल, असे सागर वानखंडे यांनी यावेळी सांगितले।